नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरण. चला शिकूयात ओळख वर्ग समीकरणाची. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आणि तिसरा मुद्दा वर्ग समीकरणाची मुळे अर्थात उकली. ओळख वर्ग समीकरणांची यामध्ये आपण गतवर्षी पाहिलेलं आहे बहुपदींचे कोटीनुसार प्रकार, ज्यामध्ये पहिला प्रकार रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदी म्हणजे काय? तर एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते, एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते अशा बहुपदीला आपण म्हणतोय रेषीय बहुपदी. मग याचं उदाहरण पाहायचं झालं तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा. 3x चा पहिला घात वजा 5. आता इथे पहिला घात जो पिवळ्या अंकाने दिसतोय आपल्याला, तो या बहुपदीचा कोटी म्हणजे काय? तर त्या बहुपदीतील चलाचा मोठ्यात मोठा घातांक. आता हाच पुढच्या बहुपदीमध्ये आपल्याला दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी तो गृहीत धरायचा आहे. 7x अधिक 9 म्हणजे इथे या बहुपदीचा घातांक, मोठ्यात मोठा घातांक हा 1 आहे. तर असा 1 घातांक असणारी जी बहुपदी आहे तिला आपण म्हणतोय रेषीय बहुपदी. मग आता रेषीय बहुपदीचं वैशिष्ट्य काय? तर या बहुपदींपासून आपल्याला जो आलेख प्राप्त होतो तो 1 आणि 1 रेषा प्राप्त होत असते. मग या ठिकाणी आपण पाहतोय 3x चा पहिला घात वजा 5 याचा एक आलेख, एक रेषा आपल्याला इथे प्राप्त झालेला दिसतोय. तसंच दुसऱ्या बाबतीत आपण पाहणार आहोत की जसं 3x अधिक 5 असेल, 3x वजा 5 असेल, 7x अधिक 3 असेल, अशी थोडक्यात त्या बहुपदीच्या सहगुणकांची किंवा स्थिर पदाच्या किमती बदलत गेल्या तरी मिळणारे आलेख हे एक रेषाच असतात. त्यासाठी आपण जिओजेब्राचा वापर करून एक कृती या ठिकाणी पाहणार आहोत. समीकरण बदलतंय, परंतु आपल्याला मिळणारे आलेख हे एक रेषाच मिळतात. म्हणजेच ज्या बहुपदीचा आलेख एक रेषा असतो अशा बहुपदींना आपण म्हणतोय रेषीय बहुपदी. आता आठवूयात वर्ग बहुपदीला. तर वर्ग बहुपदी म्हणजे या ठिकाणी आपण म्हटलंय की कोटीच्या मदतीनं केलेले प्रकार. आता या ठिकाणी काय होतंय वर्ग बहुपदीमध्ये? तर एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 2 असते, कोटी 2 म्हणजे मोठ्यात मोठा घातांक 2 असतो. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ax वर्ग अधिक bx अधिक c या प्रकारच्या बहुपदीमध्ये x चा मोठ्यात मोठा घातांक 2 आपण पाहतोय. परंतु त्याचबरोबर x वर्ग या पदाचा जो सहगुणक आहे तो शून्येतर वास्तव संख्या असावा. जर शून्येतर वास्तव संख्या नसेल तर काय होईल? तर a ची किंमत 0 घेतली तर x वर्गाला तो गुणतोय आणि मग त्या पदाची किंमत 0 होईल.
साहजिकच शिल्लक राहील फक्त bx अधिक c आणि ते असेल एक रेषीय, म्हणजे रेषीय समीकरण. ते वर्ग बहुपदी होणार नाही, सॉरी रेषीय बहुपदी होईल, वर्ग बहुपदी होणार नाही. त्यासाठी इथे कोटी 2 असलाच पाहिजे आणि दुसरं त्या पदाचा जो सहगुणक आहे, एक्स वर्ग पदाचा जो सहगुणक आहे तो शून्येतर वास्तव संख्या असावा. आता आठवूयात आपण घन बहुपदीला. घन बहुपदी म्हणजे काय? आत्ताच आपण पाहिलं की घातांक 1 म्हणजेच कोटी 1, त्या बहुपदीला रेषीय बहुपदी. घातांक 2 मोठ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी 2, त्याला वर्ग बहुपदी. आणि त्यावरूनच आता तुम्हीच सांगा, इथे घातांक किती? 3. जेव्हा घातांक 3 मोठ्यात मोठा घातांक 3 असेल तेव्हा त्या बहुपदीला आपण म्हणणार आहोत घन बहुपदी. आता या ठिकाणी आपण शिकतोय वर्ग समीकरण, म्हणजे आपल्याला वर्गीय बहुपदीची आवश्यकता आहे. परंतु तत्पूर्वी आपण बहुपदीचे जे काही प्रकार आहेत ते कितपत लक्षात आलेत ते या छोट्याशा कृतीतून समजून घेऊया. आता नीट विचार करा. इथे मी बहुपदी दिल्या आहेत, त्यासमोर इथे मी काही बहुपदी दिल्या आहेत, त्यासमोर बहुपदीचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. आता पहिली बहुपदी आहे 5x अधिक 7. मग याचा प्रकार काय होईल? तर ही काय असणार आहे? रेषीय बहुपदी. याचं कारण, याचा घातांक, याचा कोटी हा किती आहे? 1. आता दुसरं x वर्ग अधिक 9x वजा 8, ही कोणती बहुपदी असेल बरं? याचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच याला म्हणणार आहोत आपण वर्ग बहुपदी. पुढची बहुपदी आहे 7x वर्ग, म्हणजेच ही असेल वर्ग बहुपदी. आणि शेवटचं उदाहरण आहे y घन वजा 7y अधिक 4. तर हा बहुपदीचा प्रकार असेल कोणता? घन बहुपदी. गुड. तर या ठिकाणी आपल्याला बहुपदी आणि बहुपदीचे प्रकार हे लक्षात आले. आता खऱ्या अर्थानं आपल्या या प्रकरणाची सुरुवात म्हणजे वर्ग समीकरणाकडे आपण जाणार आहोत. वर्ग समीकरणे. वर्ग समीकरण म्हणजे काय? तर वर्ग बहुपदीची किंमत बरोबर 0 घेऊन जे समीकरण मिळतं त्यास वर्ग समीकरण असं आपल्याला म्हणता येईल. वर्ग बहुपदीची किंमत बरोबर 0 घेऊन जे समीकरण मिळतं, म्हणजे बहुपदी असताना त्या बरोबर आपण 0 घेतलेलं नव्हतं, ती फक्त बहुपदी होती. समीकरण केव्हा झालं? जेव्हा त्या बहुपदीला आपल्या 2 बाजू मिळाल्या, डावी बाजू उजवी बाजू, ती बहुपदी बरोबर 0 घेतली. परंतु कोणती बहुपदी? बहुपदीचा प्रकार कोणता? तर वर्ग बहुपदी. मग वर्ग बहुपदी म्हणजे काय? तर ज्या बहुपदीचा मोठ्यात मोठा घातांक म्हणजेच कोटी 2 होता, शिवाय त्या वर्ग पदाचा सहगुणक हा शून्येतर वास्तव संख्या होता, अशा प्रकारच्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. इथे उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. वर्ग अधिक 3x वजा 5 बरोबर 0. हे त्याचं एक उदाहरण.
परंतु एवढ्यानं पूर्ण होत आहे का वर्ग समीकरणाची माहिती? तर नाही. यासाठी आपल्याला आणखी काही कंडिशन, काही अटी आपल्याला अपेक्षित आहेत. मग आणखी कोणत्या? तर एक लक्षात घ्यायचं की जसं वर्ग बहुपदीची किंमत बरोबर 0 घेतली की जे समीकरण मिळतं ते वर्ग समीकरण. परंतु त्यासाठी बहुपदीच्या ज्या अटी आहेत त्या तर आवश्यक आहेतच. उदाहरणार्थ एका चलातील समीकरणात चलाचे सर्व घातांक हे पूर्ण संख्या असावेत. म्हणजे x चा घातांक 2, इथे 3x चा घातांक इथे 1 येतोय. पुढे दिलेलं नाही, दाखवलेलं नाही, परंतु 5x चा घातांक 0. म्हणजे इथे घातांक पूर्ण संख्या असले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असावा. दुसरं, वर्गीय चलपद. वर्गीय म्हणजे इथे x वर्ग हे वर्गीय चलपद आहे. x हे एक चलपद आहे. वर्गीय चलपद आणि चलपद यांचे सहगुणक आणि स्थिर पद या वास्तव संख्या असाव्यात. वर्गीय चलपदाचा सहगुणक शून्येतर वास्तव संख्या असावी. वर्गीय चलपदाचा सहगुणक शून्येतर वास्तव संख्या असावी. अन्यथा ते वर्ग समीकरण राहणार नाही. कारण शून्यानं गुणल्यामुळं ते वर्ग पद जे आहे ते 0 होऊन जाईल आणि मग त्या राहिलेल्या समीकरणाचा मोठ्यात मोठा घातांक म्हणजेच कोटी 1 होईल आणि ते वर्ग समीकरण असणार नाही. त्यासाठी या अटी सुद्धा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. मग आता पाहूयात या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याला म्हटलं जातं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. यामध्ये महत्वाची अट आहे की a, b व c या वास्तव संख्या असो. a ही शून्येतर वास्तव संख्या असते. जर आपल्याला सामान्य रूप लक्षात आले तर त्याच्या आधारे आपण ही एक कृती पूर्ण करूयात. या कृतीमध्ये आपल्याला पहिला स्तंभ दिलाय वर्ग समीकरणांचा, जिथे काही वर्ग समीकरण दिली. दुसऱ्या स्तंभामध्ये त्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आपल्याला लिहायचंय, अर्थात ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपामध्ये. तिसऱ्या स्तंभात a या सहगुणकाची किंमत, चौथ्या स्तंभामध्ये b या सहगुणकाची किंमत आणि शेवटच्या स्तंभामध्ये c या सहगुणकाची किंमत. अशा किमती लिहायच्या आहेत. एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला सोडून दिलेलं आहे. x वर्ग वजा 5 बरोबर 0 हे एक वर्ग समीकरण इथं दिलेलं आहे. आता या वर्ग समीकरणाचं आपल्याला सामान्य रूप लिहायचं, तिथे लिहून दिलेलं आहे. बारकाईनं पहा. x वर्ग वजा 5 बरोबर 0 असं वर्ग समीकरण होतं. परंतु सामान्य रूपामध्ये चलपदाचं पद त्यामध्ये दिसत नाही, वर्गीय पद आहे. मग ते मधलं जे पद आहे इथे ते पद नाही, याचा अर्थ त्याची किंमत 0. परंतु सामान्य रूपामध्ये आपल्याला ते लिहायचं. मग आपण कसं लिहिणार आहोत? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात लिहिताना ते समीकरण होईल x वर्ग अधिक 0x वजा 5 बरोबर 0. मग आता
यावरून आपल्याला लक्षात येईल की पहिल्या वर्गपदाचा सहगुणक a असतो, म्हणजेच त्याची किंमत 1. b या सहगुणकाची किंमत 0. c या स्थिर पदाची किंमत चिन्हासहित ती किती आहे? -5. ऋण चिन्ह असेल, वजा चिन्ह असेल तर तेवढी मात्र दक्षता घ्यायची आहे, चिन्हासहित किंमत लिहायची. मग आता दुसऱ्या समीकरणामध्ये पहा बरं काय होत आहे. y वर्ग बरोबर 2y वजा 7 असं समीकरण इथे दिलेलं. याचं सामान्य रूप काय होईल? याचं सामान्य रूप होईल y वर्ग वजा 2y अधिक 7. कारण बरोबर काय करून घेतलंय आपण? 0. हे वर्ग समीकरण तयार झालं, शिवाय सामान्य रूपातील वर्ग समीकरण. मग याची a ची किंमत 1, b ची किंमत वजा 2, c ची किंमत अधिक 7. बरोबर. आता पुढच्या वर्ग समीकरणाच्या बाबतीत पहा बरं. 3x वर्ग अधिक 2x. आता 2 उजव्या बाजूला आहे, सामान्य रूपात लिहिताना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे 2 आपण डाव्या बाजूला पक्षांतरित करतोय. पक्षांतरित, पक्ष बदलला, चिन्ह बदललं. तिकडे 2 ला अधिक चिन्ह होतं, इकडे आल्यानंतर काय होईल? वजा, ऋण चिन्ह झालं. म्हणून ते सामान्य रूप काय झाले? 3x वर्ग अधिक 2x वजा 2 बरोबर 0. या ठिकाणी a ची किंमत काय होते? तर 3, b ची 2 आणि c ची वजा 2. आता पाहणार आहोत आपण वर्ग समीकरणाची मुळे, अर्थात उकली. हाही भाग आपण 9वी मध्ये पाहिलेला आहे. जर x चलातील एक बहुपदी आहे p ऑफ x, या बहुपदीत x चलाची किंमत बरोबर a असेल आणि a ही किंमत ठेवल्यानंतर त्या बहुपदीची किंमत बरोबर 0 येत असेल, तेव्हा x वजा a हा त्या बहुपदीचा अवयव असतो. मग अशा या स्थितीमध्ये a ही x चलातील बहुपदीची बरोबर 0 ची, हे p ऑफ x बरोबर 0 ची उकल किंवा एक मूळ आहे असं म्हटलं जातं. मग जसं आपण बहुपदीच्या बाबतीत पाहिलंय, तीच कृती वर्ग समीकरणाच्या बाबतीत लागू होते की x चलाची जी काही किंमत असेल ती किंमत त्या समीकरणामध्ये ठेवली आणि त्या समीकरणाची किंमत जर 0 येत असेल, जर 0 येत असेल तर ती किंमत, त्या चलाची ती किंमत त्या वर्ग समीकरणाची उकल किंवा मूळ असते. मग आता या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूयात. 2x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या समीकरणाची x बरोबर वजा 2 ही उकल आहे का ते ठरवायचं. तर पाहूयात आपण. सुरुवातीला काय केलं पाहिजे? मग x वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0 या बहुपदीमध्ये x बरोबर वजा 2 ही किंमत ठेवूया. मूळचं समीकरण आहे
एक्स वर्ग वजा 7x अधिक 6 बरोबर 0. जिथे x आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला काय ठेवायचं? वजा 2. या पायरीमध्ये आपल्याला लक्षात येईल एक्स वर्ग, तर त्या ठिकाणी एक्सच्या जागेवर एक्स काढून टाकला आणि त्याच्या जागेवर त्याची किंमत ठेवली ती वजा 2. 7x मध्ये सुद्धा एक एक्स आहे, तो एक्स बाजूला रिप्लेस केलाय, काढून टाकलाय आणि त्याच्या जागेवर त्याची किंमत ठेवली वजा 2. काय होते? तर वजा 2चा वर्ग. ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो, म्हणजे 2चा वर्ग ऋण 2चा वर्ग सुद्धा धन 4. मग 2 गुणिले 4. आता ऋण ऋण संख्यांचा गुणाकार हा धन होतोय, म्हणजे वजा 7 आणि वजा 2 यांचा गुणाकार धन होईल. 7 दुने 14 अधिक 6. प्रथम भागुबेव या पद्धतीनं भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी याचा क्रम असतो, तसं इथे गुणाकार प्रथम, म्हणून 2 गुणिले 4 याची अगोदर क्रिया करू 6 आणि या सर्वाची एकत्रित क्रिया बरोबर 28. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येत आहे की किंमत 28 आली आहे, ही किंमत 0 आलेली नाही. जर किंमत 0 आली असती तर x बरोबर वजा 2 म्हणजेच x ची किंमत वजा 2 ही या वर्ग समीकरणाची उकल ठरली असती, पण इथं किंमत 0 आलेली नाही. मग याचाच अर्थ x बरोबर वजा 2 ही x वर्ग वजा 7x अधिक 6 या समीकरणाची उकल नाही. या समीकरणाची उकल होत नाही. दुसरं एक उदाहरण घेऊयात आपण, एक कृती. आता बोर्डाच्या नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये आपल्याला माहित आहे की कृती विचारल्या जातात. 2 गुण किंवा 3 गुण. 2 गुण असतील तर 4 रिकाम्या जागा असतात. 3 गुणांसाठी 6 रिक्त जागा दिल्या जातात आणि अशी ही कृती पूर्ण करायला सांगितली जाते. या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. प्रथम कृती पहा, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर पहिलं वाक्य आहे kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ. ते किती दिलेलं आहे? 5. मग इथे आपल्याला बाकी काही करायचं नाहीये, फक्त तेवढा अंक लिहायचा आहे. बाकी जे काही कच्चं काम करायचं ते बाजूला करा. कृती जशीच्या तशी लिहून काढा आणि जिथे रिक्त जागा आहेत ना, त्या रिक्त जागांमध्ये ते अंक, ते पद ही व्यवस्थित भरायची आहेत. पुढचं वाक्य त्यांनी दिलंय तसंच आपल्याला लिहायचंय. म्हणून x बरोबर 5 ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू. आता ती किंमत ठेवायची आहे. मग जिथं जिथं x होता तिथे तिथे आपल्याला काय ठेवावं लागणार आहे? 5. मग k x वर्ग होता, x च्या जागेवर 5 म्हणजे काय होईल? k गुणिले 5 वर्ग वजा 14x होता, x च्या जागेवर पुन्हा ठेवला 5 वजा 5 बरोबर 0. मग याच्यावरची क्रिया केली 5चा वर्ग. 5चा वर्ग म्हणजे 5 न 5 ला गुणायचंय 25 आणि त्याला गुणलेलं आहे k न, म्हणजे उत्तर असेल पहिल्या पदाचं 25k. पुढे आहे 14 गुणिले 5, परंतु 14 ला ऋण चिन्ह आहे
भिन्न पदांचा गुणाकार ऋण असतो. म्हणजे 14 पंचे 70, परंतु ऋण 70. आणि पुढचं पद आहे -5. ते जसंची तसं आपण पुढे मांडतो. बरोबर 0. हे त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला फक्त पुढची रिकामी जागा भरायची आहे. 25K वजा, आता इथली रिकामी जागा, त्या रिकाम्या जागेत काय भरायचं आहे, तर वरती जी काही पदं होती याच्या अगोदरच्या पायरीमध्ये, त्या पदांची क्रिया करायची. -70 -5 यांची क्रिया. समान चिन्ह आहेत दोन्ही अंकांना, म्हणजे यांची काय होणार आहे, बेरीज. अंकांची बेरीज. समान चिन्ह असेल तर तेच चिन्ह तिथे द्या, म्हणजे होईल -75 -75 बरोबर 0. आता या -75 ला आपल्याला पक्षांतरित करावं लागेल, कारण के ची, म्हणून तो दुसऱ्या बाजूला जाताना तो होईल +75. तर डाव्या बाजूला फक्त काय पाहिजे आपल्याला, के. म्हणजेच 25 आपल्याला पक्षांतरित करायचे आहेत किंवा तो लोप करायचा आहे. दोन्ही पद्धती तुम्ही शिकलेला आहात. 25चं जेव्हा पक्षांतर होईल, इकडे तो गुणाकाराची क्रिया करतोय, दुसऱ्या बाजूला जाताना भागाकाराची क्रिया कर, किंवा लोप करताना दोन्ही बाजूला 25 ने भागू, म्हणजे 25 कॅन्सल होतील आणि दुसऱ्या बाजूला 75/25. ती पायरी दिलेली आहे. इथे फक्त आपल्याला करायचा आहे तो भागाकार 75/25. तो येईल 3. 25 त्रिक 75. आणि म्हणून या ठिकाणी याचं किंमत असेल के बरोबर 3. इथे फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरणं अपेक्षित होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात आली असेल ही कृती. काय काय शिकलोय आपण या आजच्या छोट्याशा भागामध्ये. तर सुरुवातीला वर्ग समीकरणाची ओळख करून घेताना बहुपदीपासून आपण केली आहे. बहुपदीचे कोटीनुसार प्रकार पाहिलेत. मग वर्ग समीकरण, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप, वर्ग समीकरणाची मूळं, आणि जर मूळ दिलं असेल तर त्या वर्ग समीकरणातील एखाद्या अक्षराची किंमत काढणे. इथे आपल्या पाठ्यपुस्तकाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला पहिला अभ्यास एवढ्या टॉपिकवर, एवढ्या भागावर निश्चित सोडवता येईल. तुम्ही तो सोडून पहा. आणि दुसरं महत्त्वाचं की याचा पुढचा भाग लवकरच आपल्या समोर व्हिडिओ रूपाने येईल आणि तो तुम्ही आवर्जून पहा. तो पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.